सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार. झुंजू झालं होतं, कोंबड्यानं बाग दिलं होतं. गाईचे धार काढताना वासराचं हंबरणं चालू होतं. बाईच्या काकणाच्या किणकिणीच्या आवाजात सडा सारवण झालं होतं. तेवढ्यात वाघोबाच्या शिवावर कराबणीचा दणकणाचा आवाज झाला आणि सर्व गावात घबराट पसरली. तेवढ्यात गडीवरील वाड्याच्या खिडकीतून भुजंगरावांनी बघितलं. वाघोबाच्या शिवावर बुबुकर येऊन थांबलाय. बुबुकर हा निजामाचा एक सरदार होता. तो आपल्या नित्यनियमाप्रमाणे जिजिया कर वसुली करण्यासाठी प्रत्येक गावात जात होता. गावातील रिवाजाप्रमाणे नारनाळी गावातून बाजा लावून मसलग्याच्या शिवेपर्यंत बुबुकरांना घेऊन आलं होतं. तेथून मसलग्यातील सर्व नागरिकांनी जाऊन त्याला गावात आणण्याचा रिवाज होता. पण जेमतेम अन्नधान्य त्या साली पिकलं होतं, म्हणून आता त्याला कर द्यायचा कसा, गावात सगळ्या घबराट पसरली होती. पण गावातील ज्येष्ठ नागरिक म्हणून भुजंगरावांनी ठरवलं होतं की यावर्षी जिजिया द्यायचा नाही. बाराबंदी नेसलेला, डोक्याला फेटा बांधलेला, पायात नरीचा जोडा कर्र कर्र असा वाजत गडीचा वाडा उतरत, हातात मुसळाएवढी काठी, काखेत 2 नळी बंदूक घेऊन भुजंगराव वाडा उतरत होते आणि वाघोबाच्या दिशेने जात होते. गाव तसं चांगलं होतं. गावामध्ये रब्बीची जमीन, गावात सगळीकडे हिरवळ पसरलेली. गावात अनेक प्रकारची पिकं, ज्वारी, गहू, हरभरा अशा प्रकारची मण्याळीच्या कुशीत बसलेलं हे सुंदर गाव. पण या गावावर बुबुकराची एक दृष्ट लागावी अशी नजर फिरली होती. सगळीकडं भयान वातावरण तयार झालेलं होतं आणि सर्व गावामध्ये एकच खळबळ उडाली होती, आता आपलं कसं होणार. पण त्यांना रोखायचं भुजंगरावांनी ठरवलं आणि वाघोबाच्या शिवेच्या दिशेने ते निघाले. बुबुकराच्या समोर जाऊन उभे टाकले. हम आपको जिजिया नहीं देंगे. बुबुकरांनी समजावून सांगितलं, भुजंगराव पटेल, हम ईद से हर साल आपसे जिजिया लेते आ रहे हैं, यही साल आपको जिजिया देना पड़ेगा. हम आपको जिजिया नहीं देंगे. परत बुबुकरांनी समजावलं, नहीं आपको जिजिया देना. अरे जा, तुझे क्या उखाड़ना है उखाड़ ले, हम जिजिया नहीं देंगे. एका करारी बाण्यामध्ये भुजंगराव पाटलांनी बुबुकरांना सांगितलं. भिनार ते भुजंगराव पाटील कसले, काळ्या मातीत अस्सल कसलेला तो पहिलवान होता. मग त्या बुबुकरांनी हैदराबाद येथे जाऊन भांड्या भुजंगा पटेल के खिलाफ फौजदारी कारवाई करो म्हणून त्यांनी एक कारवाई केली. तसा भुजंगा पाटलाचा प्रपंच हा नेटका होता. त्यांची पत्नी विठाई, त्यांना 4 मुली होत्या, एक मुलगा. पण सगळ्या गावचे तंटे, बखेडे, यात्रा, जात्रा, कोणाची सोयरीक, लग्न या गोष्टीत पुढाकार घेणारे भुजंगराव आज मात्र स्वतःच्या घरावर त्यांचं संकट आलं होतं. पण कसल्याही संकटाला न घाबरणारे, न डगमगता त्यांनी सामोरं जायचं त्यांनी ठरवलं. हैदराबाद जाण्याचा त्यांनी बेत आखला. हैदराबादच्या पेशा करायच्या, पण जिजिया नाही द्यायचं हे त्याने मनोमन ठरवलेलं होतं. मग हैदराबादला जायची तयारी झाली. विठामाईला आदेश बुबुकरांनी दिला आणि सांगितलं की मला उद्या पहाटे निघायचं आहे. त्या काळात हैदराबादला जायचं म्हटल्यानंतर कसली वाहनाची सोय नव्हती. पायी पायी जावं लागत होतं. मजल दरमजल करत निदान या बिलोली गावावरून सुद्धा ते गेले असतील. जायचं होतं. विठामाईंनी सर्व काही तयारी करून ज्वारीचं पीठ, डाळीचं पीठ, मीठ, तिखट, ताण लाडू, भूक लाडू ह्या सर्व गोष्टीचं जिन्नस एका पोत्याचं गाठोडं त्यांनी बांधलं.
आणि भुजंगरावाच्या डोक्यावर दिलं. अशा मजल दर मजल करत हैदराबादच्या त्यांनी अनेक पेशा केल्या. ह्या सर्व पेशा त्यांनी करून संपल्याच्या नंतर कोर्टातून निकाल आला. निर्दोष त्यांची मुक्तता झाली. मुक्तता निर्दोष झाल्याच्या नंतर वकीलपत्र समोर आलं. सगळे दस्तऐवज पुढे आले. पुढे करून वकील म्हणतो, इस कागजात पर दस्तखत करो भुजंगराव. साहब मुझे दस्तखत नहीं आता. अरे मजाक मत करो भुजंगराव, दस्तखत करो. कसम से साहब मुझे दस्तखत नहीं आता. अरे तसं भुजंगराव पाटलांना मराठी, उर्दू, हिंदी, मोडी अशा अनेक भाषा अवगत होत्या, पण त्या फक्त बोलता येत होत्या, लिहिता वाचता येत नव्हत्या. वकिलांनी त्या ठिकाणी सांगितलं, आपको पढ़ना लिखना आता तो गांव में किसी का घर रखता या कौन से पद पर रहता तू. त्यावेळेस जशी आभाळातून वीज चमकावी तशी भुजंगरावाच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला आणि त्यांचं काळीज चर्रकन कापलं गेलं. शिक्षणाचं एवढं महत्त्व असते तेव्हाच त्यांना कळालं. हैदराबादहून वापस येताना त्यांनी मनोमन ठरवलं की आपण आपल्या मुलांना शिक्षण दिलं पाहिजे. भुजंगराव गावात आले. मानधन तत्वावर त्यांनी शिक्षक बोलवला. शिक्षक बोलवल्याच्या नंतर गावातील काही मुलं, स्वतःचा मुलगा यांना शिक्षण द्यायचं त्यांनी ठरवलं. शिक्षण चालू होतं. मुलांना पावकी, निमकी, दीडकी, बाराखडी ह्या सगळ्या गोष्टी येऊ लागल्या. हळूहळू वर्ष 2 वर्ष लोटली, पण ह्या गोष्टी नियतीला मान्य नव्हत्या. त्या काळाचा पटकी, आजचा आपण कॉलरा म्हणतो, हा आजार मसलगा गावात पसरला आणि त्याची लागण भुजंगराव पाटलांना झाली. आणि त्यांच्या ज्या उराशी त्यांनी शिक्षणाचं स्वप्न बांधलेलं होतं ते स्वप्न भंग पावलं आणि त्या आजारामध्ये भुजंगराव पाटलांनी आपला देह ठेवला. त्यांचं देहावसन झालं.